चेणी कैवारे आपल्याला अगोदर भान राहू नये. भान न राहण्याकरिता ध्यान लागलं पाहिजे. ध्यानामधून प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि प्रेमामधून भक्ती प्रगटली पाहिजे. प्रेमाचा पुतळा अंग मन प्रेममय. भक्तीचा जिवाळा मैत्रीची चितकळा धनुर्धरा तो आवडतो. म्हणून अर्जुन आवडतो. म्हणून पहा त्यावेळेस त्याचा कैवार घेण्याकरिता प्रभू धावतो. ते वेळी आपुल्याचे कैवारे मी साकार होऊन अवतरे. तो समाधीस्थ असणारा ब्रह्म ज्या वेळेस प्रेमाच्या पुतळ्यांवर ते सर्वस्व निछावर करणाऱ्या भक्तांवर ते संकट येतात, त्याला सहन होत नाही, ते ब्रह्मसागर आंदोलित होते आणि त्याला अवतार घ्यावे लागते. मग अज्ञानाचे अंधारे गिळून खाली. आता का प्रभू येत नाही असं जे वाटतंय, अजून चरमसीमा अत्याचाराची झाली नाही आणि भक्तांच्या वर आलेल्या संकटाची झाली नाही आणि अजून भक्त ही कुणी बरोबर नाही. लक्षात घ्या. काय कुठे काही केलं म्हणजे भक्ती नाही हे मी सांगितलं. आता पुन्हा तो विषय नको. मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. मी आपल्या भक्तांच्या कैवाराने देह धारण करून अवतरतो आणि मग अज्ञानांधकार गिळून टाकतो. अज्ञानाचा अंधार शब्द आहे. खरं म्हणजे किती बोलावं असं वाटतं. काहीही अज्ञानाचा अंधार म्हणजे काय? ज्या भक्तांवर ते संकटांची मालिका सुरू झाली आणि अत्याचार वाढले, त्याला त्राहिमाम करण्याची वेळ आली. ज्या अज्ञानामुळे हे घडतंय, भले ते माणसं असो, भले ती राक्षसी प्रवृत्ती असो, की भले ते एन्व्हायरमेंट असो. एन्व्हायरमेंट म्हणजे कसं? दुष्काळ पडतो आणि भक्त त्या ठिकाणी राहतो. अगोदर मात्र सिगेला अत्याचार पोचला पाहिजे. खूप दिवस त्याला उपवास काढावे लागतील, खूप संकटांना झेलावं लागेल. लगेच 1.5 गुटलीची साधना केली की आमचे संकट निवारण झाले पाहिजे हे विश्वास कधीच झालं नाही आणि प्रभूच्या नीती नियमाने ते होऊ शकत नाही. सहन करा. डियर हा प्रभू के घर देर है, अंधेर नहीं है, एवढं मात्र खरं. देर म्हणजे सहन करा. काय म्हटलं? समजा दुष्काळ पडला, कधी जास्त पाऊस आला आणि भक्त तर राहतात, त्यांना जगणं नकोसं झालंय आणि त्यांचे सगळे शाखाही राहत आहेत, खूप लोक राहत आहेत त्या भागात. त्यावेळेस प्रभू दैवी मंडळांची लाट बदलायला सुरुवात करतो. दॅट इज अज्ञानांतर. दैवी मंडळ शुद्ध करतो त्या भागात. लक्षात घ्या. अजून जी माणसं पापी असते, साधूचा खरा छळ घरात होतो. लक्षात घ्या. पहिलं स्थान घर आहे साधूच्या छळाचं. त्याची बायको असू शकते, त्याचा मुलगा असू शकतो, त्याचे नातेवाईक असू शकतात, कोणी असू शकतो. नंतर नातेवाईक असतो, नंतर मित्रमंडळी असतात, परिसर असतो.
यांचा समजून घेऊन अज्ञानांधकार प्रभू कुठल्या तरी माध्यमातून दूर करी, एक नाहीतर यांना संपवेल दोन. लक्षात घ्या काय, एक तर त्यांना संपवेल किंवा त्यांची बुद्धी कुठल्या तरी माध्यमातून कोणीतरी प्रवृत्त करायला लागेल. याला म्हणतात अज्ञानांधकार गिळूनी खाली. तिसरा प्रकार जो सीझन आहे. आज कसं झालंय, अति पाऊस पडतो, नाही तर पडतच नाही. अनावृष्टी किंवा अतिवृष्टी, दुष्काळ किंवा अतिशय सुकाळ, याही लाटा तो बदलतो. प्रगट झाल्यानंतर साम्राज्य निर्माण व्हायचं असेल तर विश्व वसुंधरा मधील वरुणांच्या, इंद्राच्या, अग्निदेवतेच्या सगळ्या लाटा सुनियोजित कराव्या लागतात. रोगराईमुळे हा जर पसरत असेल आणि ज्याच्यामुळे लोक मरत असतील त्याही लाटा शुद्ध कराव्या लागतात. भगवंत का अवतार, आणि जो भाग वाचवायचा तो वाचवायचा, तशी माणसं निर्माण करायची, तशी फौज निर्माण करायची, अज्ञान अंधकार दूर करणारी, दुष्टांचं दुष्टपण नष्ट करणारी एक फौज भक्तांची मांदी आळी तयार करायची. हेही काम भगवान करतो. त्यांची बुद्धी किंवा तशा लाटा पुरवतो. आज दैवी मंडळातल्या लाटा पसरत चाललेल्या आहेत. काय सांगावं, हे अनुभव घेतील ते भाग्यवान. त्यानंतर दुसरा प्रकार, खरे भक्त कोण हे ओळखू येत नाहीत कुठल्याही काळात, आणि खोट्या भक्तांचा गवगवा असतो. खोट्या पंडितांचा, खोट्या विद्वानांचा महाराज म्हणून गवगवा असतो. तेही अज्ञान आहे. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय भोगी म्हणे साधने बुडविली. भगवान त्यांचंही निपात आणि नीट वाटचाल करतात. आता काय काय करेल भगवान पुढे आपण पाहूया. अज्ञानाचे अंधारे, अजून पात्रतेच्या वाटामध्ये सायंटिफिक पद्धती आणली, वैज्ञानिक पद्धती आणली. नेहमी म्हणतोय, पूर्वीच साहित्य संपूर्णपणे तुम्ही घेऊन बसला, तुम्ही संपला. अजूनही सांगा, हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं साहित्य आज जसेच्या तसं जर तुम्ही उचललं, तुम्ही संपले. कारण ती मती नाही, तुमचं शरीर नाही, तुमची बुद्धी नाही, आणि तुमची पात्रता नाही, आणि तुम्हाला तेवढा वेळ आहे. 350 वर्षापूर्वी तुकारामांनी सांगितलं, सगळं जसेच्या तसं उचललं नाही होऊ शकत. आणि महावीर काय बोलले 3500 वर्षापूर्वी, बुद्ध काय बोलले 2500 वर्षापूर्वी, सगळ्याचे सगळं जशाच्या तसं शास्त्र जर तुम्ही उचलले, फारसं कल्याण होण्याची आशाच ठेवू नका. आणि कोणी म्हणजे झालं त्याने फक्त समोर येऊन दाखवा, आणि 2 माणसांचं कल्याण करून दाखवा, नाही होऊ शकत. यज्ञ या जशाच्या तशा पद्धतीनं उपयोग काही नाही. आणि याच्यामध्ये वैज्ञानिक वृत्तीचा जो अभाव झाला, त्या नीट करायच्या भगवान करतो. अज्ञान अंधकार याला म्हणतात. जो अंधकार, जे अज्ञानी पद्धती, विज्ञान गेलं आणि अज्ञान त्या पद्धतीत राहिलं, ते मी नीट करतो असं भगवान करतात. म्हणजे भगवंत अवताराचे कारण. आणि नंबर 4, जो राजर्षी योग संपलाय त्याचे उद्दीपन करायला भगवान गोपालकृष्ण अवतरले, हाही भाग आहे. म्हणजे दुष्टांचं शमन,
मार्गांचं रक्षण आणि उद्दीपन आणि वैज्ञानिक रीतीचा प्रभाव वाढवणे आणि संत साधूजनांचं रक्षण करणे आणि अंधकारापासनं ज्या ज्या दुष्ट प्रवृत्ती निर्माण झाल्या त्याला खालवणे, याच्यासाठी माझा अवतार आहे. आता बरंचसं काही बोललो, पुढे सर. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली लिखाणे फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. काय करतो पुढे डिटेल सांगतायत. मी सूक्ष्म गेलो. अजून भगवान ज्ञानेश्वर पुढे सांगतायत. अधर्माची अवधी तोडी, अधोगतिक अधर्माची सीमा तोडतो. अधोगतिक नेणार साधन, बहिर्मुखी साधन. अधोगतिक माहिती काय? काय प्रत्येक गोष्ट फारच गहन आहे. समजा तुम्ही गायत्री जप करताय, करू नये का? करा. करायला बसले, नमोकार मंत्र जप करत बसले, महामृत्युंजय करत बसले, रामकृष्ण हरी करत बसले. जप कसा करावा याची पद्धती. पश्यंती मध्यमा वैखरी, वैखरीतून मध्यमा, मध्यमातून पश्यंती, पश्यंतीतून परा, अशा स्टाईलने जर तो नाही झाला, संपलं. बहिर्मुखातून अंतर्मुखात जाणाऱ्या स्टेजेस ह्या झाल्या पाहिजेत. आणि त्या स्टेजेस बहिर्मुखातच वावरत असतील आणि बहिर्मुखातून बुद्धी भ्रम वाढत असेल, तो गायत्री जप फलदायी नाही. तो नमोकार जप फलदायी नाही. मग कोण शिकवी? कोणाच्या तरी बुद्धी प्रभू आणून देईल आणि तसे मार्ग लागेल. विज्ञान गेलं, अज्ञान उरलं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, अशी भावस्थिती येते का जपामध्ये? एक जप पुरे, त्या धडाश्रू धारा वाहत आहेत लोकांसमोर नाही, एकांत. हजारो जपाची काही गरज नाही. अंतर्मुखी. असे जर नाही झाले तर तो जप वरवर आहे. उपयोग होईल पण फारसा नाही. डोंगर पोखरून उंदीर बाहेर येईल. सगळं बाहेर जाईल असं नाही म्हणणार मी, पण डोंगर पोखरायचा, उंदीर बाहेर काढायचा. अधर्माची, अधोगतिक अधर्माची सीमा तोडतो. अधोगतिक नेणारे धर्म, यज्ञ होतंय का सायन्सच्या पद्धतीने? आज ते अनुभव येतात. ताबडतोब असे लाकूड पेटवता येतं. ब्राह्मणांची स्टेज काय, मंत्र म्हणणाऱ्या, त्याचं यज्ञाचं फलित काय असतं? बाह्य आणि अंतरंगाचं फलित मिळतं का? नाही. हजारो टन तूप जाळलं, फायदा काही नाही. आणि ज्या वैज्ञानिक रीती लोपल्या त्या पुन्हा प्रगट करायच्या. काय तुकारामांचं वाक्य आहे? उजळावया आलो वाटा, ह्या वाटा उजळ करण्याकरिता मी आलो. खरा खोटा निवाड, खोटे काय खरं काय सांगायला आलो. गारगोट आणि हिरा दाखवायला, दोन्ही मार्गामधला फरक दाखवायला, त्याच्या स्टेजेस दाखवायला.
झाडू संतांचे मार्ग. संतांनी दाखवलेल्या मार्गावर जर काटे पडले असतील, अंधकार झाला असेल आणि आज तो मार्ग समजत नसेल, तुकारामांचा, ज्ञानेशांचा त्या मार्गावरचे काटे झाडून काढायचे. झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. आर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. अधर्माची अवधी तोडी. ज्या अधर्माच्या गोष्टी समोर आल्या, ज्यांचं फलित आज दिसत नाही, टेक्निकल ड्रिल सुरू झाली. बापासाहेब त्याला ड्रिल म्हणायचे. हे ड्रिल करायला, ज्याच्यामुळे रिटर्न काही नाही. त्याच्यामध्ये वैज्ञानिक रीतीचा अभाव झालाय, ते संपवतो आणि काही नवीन जुने संपवतो, नवीन काळ. आपण जी भक्ती देऊ हे अतिप्रचार. आणि आता नवीन झालं आणि याच्या पुढचे येणारे अजून त्याच्या सुधारणा करून पुढे देतील. सगळ्या पूर्वीच्या मार्गावर तुम्ही बसलेत नाही चालणार. नवीन संशोधन, नवीन सगळे प्रकार आणावे लागतात. त्यालाच म्हणतात अधर्माची अवधी तोडी. तुकारामांचा गाथा घेतला भजनाचा तर बाप्पासाहेब म्हणायचे 8 तास विना घेऊन खाम येईपर्यंत टाहो फोडून रड भजन करा. गावात कर्ज झाली पाहिजे. नाचू नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तन म्हणजे अभंगाचं निरूपण म्हणजे कीर्तन नाही, नामसंकीर्तन. नाचू कीर्तनाचे. हे भान विसरून पडले पाहिजे. सध्याचे कृपाळूजी महाराज 3 दिवस राधा 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 कृष्ण प्रेमाने ओथंबून जाऊन नाचून नाचून जंगलात असे पडत असत म्हणे. 3 दिवसानंतर शुद्धीवर यायची. शक्य आहे? ज्याला शक्य आहे त्याने जरूर करावं, नाही तर संशोधन करावं लागणार. त्या वाटेने इतका वेळ आहे. म्हणून बाबासाहेब भक्ती ज्यावेळेस येईल त्यावेळेस सांगितलंय, गोपिकांसारखी तळमळ असते का? मासोळी सारखी तडप आहे का? भक्ती सुळावरील पोळी म्हटलंय काही. म्हणून अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली लिखाणे फाडी. दोष पूर्ण लिखाणे फाडून टाकतो की ज्याच्यामुळे कन्फ्युजन वाढलं. ज्या ग्रंथांमुळे, ज्या साहित्यांमुळे कन्फ्युजन वाढलं आणि लोक त्याला चिटकून, आज फार अवघड हेच झालंय. तुकाराम घात आवडला की त्याला चिटकून बसतो, तो समजलेलाही नसतो. गायत्री मंत्रांचे लोक तिथंच चिटकून बसतात, त्याच्यातलंही समजलेलं नाही, पुढेही सरकत नाही. शैवपंथी त्यांच्याच ह्याच्यात चिटकून बसतात, आमचं श्रेष्ठ. आणि मग ते श्रेष्ठाचे भाव एकदा येऊन जातात, आम्ही यांचे नामचे फलाणी. अडकले की संपलं. त्यांचं काय होतं? दोषाची लिहिली लिखाणे फाडी. मीठ टाकावून देतो. याच्यात अडकले का जीव? हे कुचकामी राहिले, चालून टाका. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. दोषींनी बरबटलेले अविज्ञानी अनुभवी लेख किंवा पुस्तके फाडून टाकतो. सध्या काय व्हायला? ज्याला अनुभव नाही तो पंडित,
काही अनुभव न घेता पंडित, विद्वान, गुरु हे बनतात. काही अनुभव नाही, शब्दज्ञान पूर्ण आहे, ड्रेस घातलेले, संसार सोडला, एवढंच त्यांच्या मागे अनुभव आहे. अनुभव काही नाही. आणि या अनुभव शून्य लोकांचं ज्ञान, यांचं विज्ञान आणि यांचं सांगणं आणि यांचं शास्त्र निरूपण सगळं खोटं आहे. बरोबर नाही. फायदा देत असेल तर ठीक आहे, कोणाला फायदा होतो. म्हणून मी म्हटलं ना मागच्याच वेळेस ओशो फार कडवे बोलले. यज्ञ हवन त्यांनी तेही सांगितलं ओशोनी की यज्ञ हवन सगळं कुचकामी झालेत म्हणले मार्ग. आणि याच्यातलं विज्ञान गेलं आणि आता ते लोक त्यांच्या मागे आहेत जिन्होंने कब्र में रहना चाहिए था वे आज लाइन लगा के खड़े हैं वो यज्ञ में. मी तो ते वाक्य ऐकलं की तसंच झालं मला. ते ओशोच बोलू शकतात. म्हणजे म्हातारे म्हातारे तिथे गेले जिन्होंने कब्र में रहना चाहिए था वे लाइन लगा के बैठे वहां. म्हणून खरा धर्माचा सत्यानाश झाला. धर्माचे अर्थ बदलले, पद्धती बदलली, सगळ्यामध्येच झालंय असं. म्हणून ती लिखाणे फाडून टाकतो त्यांनी अविज्ञानी लोकांनी लिहिलेली. आणि सध्या काय व्हायला, साधू लिहित नाही आणि असाधू प्रचंड भांडार निर्माण करून सोडतो. साधू खरा लिहित नाही. सगळ्यात अवघड या देशात कठीण लिहायचं. महावीरांनी स्वतः काय लिहिलं, बुद्धांनी स्वतः काय लिहिलं, ज्ञानेश्वरांनी तर लिहिलं बरोबर. काय लिहिलं आणि नाही लिहिलं. आणि लिहिलं कोणी, अशा निजाला अनुभव विद्वत्तेच्या जोरावर. ती लिखाणे मी फाडून टाकतो अवतार घेतल्यानंतर. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. राजर्षी विद्या परंपरेतून बुद्धियोगद्वारा ज्यांच्या प्राणवीर्याला ऊर्ध्वगती मिळाली आहे, उद्वरिता भवे साधू अशा विरागी साधूकडून अशोक सुखांची ध्वजा उभारवितो. साधू व सज्जन म्हणजे परम आत्म्याची उपासना करणार. म्हणजे भगवान पुस्तक फाडतो, भगवान दुष्टांना संपवतो, भगवान त्या लोकांना संपवतो आणि मग चांगल्या लाटा निर्माण करणाऱ्या साधूंची फळी निर्माण करतो. सत्तजन ज्यांच्या रक्तातला तमगुण गेलेला, ज्यांच्या रक्तातला रजोगुण गेलेला आहे, त्या लोकांची पुढी त्यांच्या करवी स्वतः नाही करत. तो कीर्तन करणार नाही. सांगा बरं, प्रवचन कृष्णाने कुठे केली? रामानी गाव गाव स्पीकर लावून पोथ्या ग्रंथ बसवले आणि राम प्रवचन करायला निघाले. झालं असं, कृष्ण गेले भागवत कथा सांगायले कृष्ण आणि वंशम पाय ऋषी ऐकायले. न भीष्माचार्याला कथा सांगायले असं झालं. गोपाल कृष्णाने सांगितलं असतं तर किती छान झालं असतं. एकटाच अर्जुन सापडला, पडणारा नाही सांगितलं. ते म्हणतात होय लक्ष्मी देखील पात्र नाही. जेन सांगे माता देवकीसी, काय गोड वाक्य ते गुह्य अर्जुनेसी बोलत. जेन सांगे पिता वसुदेवासी, लक्ष्मी एवढी जवळीक तेन जाणे. लक्ष्मी देखील जवळ आहे, तिलाही नाही. ते गुह्य अर्जुनेसी बोलत, कारण तू प्रेमाचा पुतळा. सज्जना करवी गुढी, त्यावेळेस सज्जन प्रगट करतो. म्हणूनच आपल्याला हे कार्य आहे. लक्षात घ्या, संत काय कार्य करतात
याच्याकरता सायंटिफिक मार्ग निर्माण करणारे मोदीजी महाराज निर्माण झाले. मी म्हटलं ना, जगात सायन्स कोणी दिलं असेल आधुनिक काळात टर्म दिला असेल तर फक्त मोदीजी महाराज. ज्ञानेश्वरांचं विशाल एक्सपान्शन कोणी करण्याची हिंमत वैज्ञानिक दृष्टीने आणली असेल तर फक्त मोदीजी महाराज. आणि उपकार जगावर त्यांची छाती ठोकपणे सांग. आणि लक्षात घ्या, हे जिवंत माणसाकडून होतं, गेलेल्या माणसाकडून नाही. आणि म्हणून त्यांनी ही लाट सुरू केली, ही मांदियाळी वाढली यांच्याच माध्यमातून. म्हणून तुम्ही भीतो, जास्त लोक आले तर सांभाळणारे किती तयार आहेत, किती तयार आहेत आपले. कामी, क्रोधी, लोभी, मद, मत्सर, काही न करणारे, अविश्वासी यांच्या जर फौजा तयार झाल्या, प्रभू कृपा करेल का? आणि आपण त्या मार्गातले वाटसरू आहोत का? आणि आपल्याद्वारे प्रभू करून घेईल का? एवढाच विचार. सज्जन गुढी कोणाच्या तर्फे उगवायला जाईल? सज्जन कोणाला म्हणतात? तम आणि रज गेलेले. किती जणांनी प्रयोग केले, किती जणांनी टिकवले, किती जण इमानदारीनं सगळं करतायत, आणि तरी प्रभू आमच्यावर कृपा का करत नाही? थोडस आपल्याकडे वळवा, कारण आपण वानर सैन्यामधले लोक आहोत हे लक्षात घ्या. आणि ते जर डिफेक्टिव्ह असतील तर जगाचं काय? आज केवळ आपणच सांगू शकू जगाला विज्ञान होय, छाती ठोकपणे सांगतो आपणच सांगू शकू. नाही लोकांजवळ हे विज्ञान. नुसत्या कुंडरण्या जागृत झालं म्हणजे सगळं आलं, खोट आहे. दुःख दैन्यामध्ये फोड पडणारे सगळेच आपण देऊ शकतो, कारण यांची पुण्य आपल्या पाठीशी. पण आम्हीच कुचकामी असू तर हे जगाचं काय? सज्जना करवी. मग असं वाटतं अजून कोणी निर्माण होती नाही. आपले या कॅसेटा घेऊन पुढची पिढी होईल नाही. या पिढी कॅसेटा अविस्मरणीय राहणार. एक एक भाग पुन्हा 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 ऐका, तुम्हाला नवीन 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 अर्थ येईल. मी स्वतः गुंगून जातो. पुन्हा कोणी साधक विकत घेत नाही, पैसे लागतात म्हणून, आणि पुन्हा कोणी घरी पाहत नाही. प्रगती होईल असं वाटतं. इथे ऐकलं की घरी गेले आणि पुन्हा कधी नाही काढलं, आणि लिहूनही घेत नाही, वह्या आणत नाही. तसं काय सगळं डोक्यात राहतंय आपल्या. हे सांगून का चाललो? आलं पाहिजे कॅसेटमध्ये, कारण भविष्यातल्या पिढ्या ऐकतील ना, ते तरी निदान लिहून घेतील. आणि ते पुन्हा पुन्हा वाचतील आणि ऐकतील. हे मी नाही सांगून गेलो असं समजू नका, मी तुमच्यासाठी सांगायला. भविष्यातल्या हजारो वर्षाच्या येणाऱ्या पिढ्यांना सांगायला. आज नाही तुम्हाला किंमत कळणार याची. मोदीजी महाराजांचं हजारो लोक येतील, आता कोणीच येत नाही, कारण आपल्यानंतर येतील. पण टेप रेकॉर्ड तर राहील, कॅसेट तर राहतील, व्हिडिओ कॅसेट त्या पुढे नेतील. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली लिखाणे फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जन ज्यांची राजर्षी योग ज्यांना मिळाला, ज्यांची ऊर्ध्वगती झालेली, ते सज्जन, ते संत, त्यांच्या हाताने कशा कशाची गुढी, धर्माची, राजर्षी योगाची, भगवत भक्तीची, राष्ट्र धर्माची,
सगळ्यांच्या गुड्या सज्जना करवी होती. राज्यकर्ते तसेच होते, धर्म मार्तंड तसेच होते. भगवान सांगतायत भविष्यात येणारा काल कसा आहे हे सांगायला. सुखाची गुढी, सुख म्हणजे सुख कधी प्राप्त होतं पुन्हा पंचेत आहे. आता सुखावर बोलायला गेलो तर खूप बोललोय आणि किती बोलणार. सुखाची गुढी, ज्यांचे त्रिताप गेलेले, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक, तिन्ही तापातून जो मुक्त झालाय म्हणजे ज्यांच्या तपश्चर्येतनं तो सज्जन. आणि ते सुखही घेऊ शकतात, सुखही ट्रान्समिट करू शकतात. ज्यांच्या आभामंडलातनं, ज्यांच्या ओरामधून, ज्यांच्या आपल्यामधून निघणाऱ्या अल्फा किरणांमधून दैवी मंडल आणि अध्यात्म मंडलामध्ये शेकडो किलोमीटर काय बनू शकतं, परिवर्तन बनू शकतं. सुखी माणसं त्यावेळेस होतात. म्हणून सतजन वाढली पाहिजे तर त्यांची अल्फा किरण प्रचंड गेले पाहिजेत. आज माऊलीच्या समाधीतनं हे संशोधन झालंय. 27 किलोमीटरचा रेंज आहे आणि 7 किलोमीटर उंचीवरती एका सेकंदाला किती हर्ट्ज? 84,000 किलो हर्ट्ज फ्रिक्वेन्सी निघतात. सिद्ध साधू जर निर्माण झाले असतील तर त्यांची निघेल की नाही? तपश्चर्याची रेंज जशी वाढेल तशी हार्ट्स वाढतील. नाही तर देव हाट म्हणे, बाजूला सरक दुसऱ्या येऊ दे. हाट मात्र आहे. एक तर हटायचं, नाही तर ती हट वाढली पाहिजे. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी सुखी लोक. त्रिताप नाही, दैवी मंडल शुद्ध आहे, वातावरण शुद्ध करून टाकतात ते आपल्या पावन. आणि रस्ते नीट दाखवले जातात, सगळे लिखाण चांगले होतात, वाटा नीट दिसतात, पाय वाटा उलगडतात. या अध्यात्माच्या पात्रतेच्या जसं आपण किती प्रकार ऍड केलेले देहशुद्धीचे. आणि नामजपातून देहशुद्धी आणि होऊ शकणार नाही. सध्याचा काल असा आहे. वेळ कुठे, वेळ कुठे? टप्पात घ्यायला वेळ नाही, नेनिमा घ्यायला वेळ नाही, तर ती चाललीत नामजपा. दीड गुटलीचं घंटावर ट्वेंटी केलं म्हणजे होतं. एकदा सांगितलं होतं किती कोटी जप केलं म्हणजे काय होत असतं. 1 कोटी केलं तर किती, 2 कोटी केलं तर किती, दासबोधातूनच सांगितलं. 3 कोटी केलं तर किती, काय काय होतं. चांगली बायको मिळायचं असेल तर 8 कोटी जप. आमची बायको अशी का मिळाली, 8 कोटी कर. ती मरून जाईल, दुसरी येईल. किती अवघड आहे सगळं जपाचं. म्हणजे जप करू नये असं नाही, ज्ञानयुक्त केलं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे असं झालं. म्हणून ह्या वाटा आपल्याला उलगडायच्या. लोकांना नाम जप कसा करावा शिकवावं लागेल, लोकांना गायत्री जप कसा करावा शिकवावा लागेल, लोकांना देहशुद्धी कशी करावी शिकवावी लागेल. नवीन प्रयोग द्यावे लागतील आवडीप्रमाणे, नियमाप्रमाणे. आणि ब्लड प्रेशर वाल्यांना वेगळा द्यावा लागेल, डायबिटीस वाल्याला वेगळा द्यावा लागेल. सगळ्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे, प्रवृत्ती प्रमाणे एक वेगळ्या ढंगाने प्रत्येकाचं डायग्नोसिस करून त्याला ती पद्धती द्यावी. एक सब घोडे 12% नाही. अशा गुढ्या सुखांच्या प्रत्येकाला मिळेल. दैत्यांची कुळे नाशी
साधूचा मान गिवसी धर्माशी नीतीशी शेज करी दैत्यांची कुळे नाशी. भारतवर्षामध्ये खरं म्हणजे प्रभूची कृपा या देशावर आहे. आम्ही भाग्यवान होतो. माणूस देह मिळणं प्रभूची कृपा आहे. माणूस देह भारतातच मिळणं अजून प्रभूची फार मोठी उपकार आहे. माणूस देह बिहारमध्ये लालूच्या गावात न मिळून महाराष्ट्रात मिळणं, नाही तर डाकूंच्या त्या चंबळ घाटीतच जन्म झाला, ते भाग्य आहे की नाही? नाही तर ते वीरप्पा त्याच्या जंगलात झाला, काय होणार होतं आपलं? ही भाग्य आहे ना. चांगल्या कुळात होणं ते भाग्य नाही. चांगल्या वृत्तीत तुम्हाला संगीत मिळणं, इथपर्यंत आणणं भाग्य नाही. आणि कधी थँक्स मानलेत का? कोणाचे? आपण कोणाचे थँक्स आणि कशा करता? दैत्यांची कुळे नाशी. भारतामध्ये दैत्य कमी आहे, तरी जे कोणी असतील त्यांची कुळची कुळ मी नष्ट करतो. आणि बाकीचे जे छळतायत, परदेश, फॉरेन कंट्रीज, ज्यांच्यामुळे विश्वाला धोका आहे, त्यांची कुळं देखील मी नाश करेल. दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मान गिवसी. स्थितिस्थापक धर्माच्या विरुद्ध वागणार, जे धर्माला मानत नाही. पसायदान मागितल्यानंतर काय होणार आहे त्याचं हे खेवर. पसायदानाकडे बोलतच नाही मी, मुद्दाम पसायदानाकडे जाईल, कारण वाढून जाईल. पसायदानानंतरचा काळ काय मागून घेतलंय ज्ञानेश्वरांनी? संत सज्जन गुढी उभवण्याकरिता मागून घेतले विश्वपतीला. आणि ते कसे असले पाहिजे ते पसायदानमध्ये संत सज्जन. दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मान गिवसी. स्थितिस्थापक धर्माच्या विरुद्ध वागणारे अनात्मवादी म्हणजेच अधर्मी, निधर्मी लोक, अधर्मी लोक, यांच्या एक तर बुद्धीचा नाश होईल, नाही तर त्यांचा नाश होईल. लक्षात घ्या मी काय म्हटलं. एक तर त्यांच्या बुद्धीचा नाश होईल, अधर्मी बुद्धीचा, निधर्मी वृत्तीचा, नाहीतर त्यांचा समूळ नाश होईल. काही होऊ शकत. पण लगेच दुसरी कॅसेट काय? विरुद्ध साधूंचा मान गिवसी. साधूंना मान मिळेल. मला सांगा, खरंच मोदीजी महाराजांना मान मिळाला का? नाही. एवढे सामर्थ्याचे महावीर बाप्पासाहेबांना फार नाही. ठराविक आमचे असेल, त्यांना त्यांच्या शिष्यांनी तेवढा मान दिला नाही. फक्त ठराविक आमचे काही लोक, 2-4. पण आपण खरंच विश्वपतींची कृपा आहे, काहीतरी मान मिळाला. कोण करतोय सगळं? मी नाही, तुम्ही नाही, तो करतोय. साधूंचा मान गिवसी. आज कोणी का असेना, मोठमोठे प्रचारक, धर्म प्रचारक आज जे होत आहेत, काही का असेना, त्यांच्या वैज्ञानिक वाटा अजून मिळतील, हरकत नाही. पण जे करतायत ते हजारो लोक त्यांच्याकडे आज येत आहेत, चांगली गोष्ट आहे. भले आसाराम बापू असो, सुधांशु महाराज असो, आनंद गुरु महाराज, मुरारी बापू असो, रमेशजी ओझा असो, मोठी मंडळी, काही का असेना, या देशावरती त्यांचे उपकार आहेत.
की किशोरजी व्यास असो, त्यांचे उपकार आहेत की आज त्यांनी हजारो लोकांना उभे केले. ठीक आहे, अजून काही प्रकार त्याच्यात शुद्ध करावे लागतील, कारण ते एकटे अपूर्ण आहे. एवढं बिघडलेला मामला आहे, एकटा माणूस किती करणार, सगळीकडून फाटले. काल बिंदू माधव जोशींचा फोन होता, मला कॅसेट पाठवले, ते आपले भजनवाले, काय नाव त्यांचं, खळीकर, ते भजनाला गेले आणि बिंदू माधव जोशींना तुम्ही कॅसेट द्या. मला फोनवर बोलले, फोन लावला त्याने, सोमाणी तुमच्या कामाला माझे आशीर्वाद आहे. मी म्हणलं नाना तुम्ही येऊन पहा, मी जरूर येईल, तुम्ही बोलवा. अरे सगळीकडून फाटलंय म्हणले. आता आशाच उरली नाही, अध्यात्म सोडलं तर आशा नाही, हे त्यांचं वाक्य आहे. जाहीरपणे बिंदू माधव जोशी बोलत नाही, पण एकांतात जे बोललं ते हे सोमाणी सगळं फाटलं, आशा नाही. आता फक्त अध्यात्मातूनच आता काही आशेचा किरण आहे, आणि ते तुमच्यासारख्या नाना तुम्ही या, आशीर्वाद द्या. तपोमूर्ती नक्की येईल म्हणजे बोलवा. फार खुश झाले. साधूंचा मान, असं राष्ट्रभक्तांचाही मान नाहीये बरं, साधूंचाही फार मान नाही. खऱ्या साधूंचा नाही. ठीक आहे, खोट्या का असेल पण त्यांचा काही अंशी तुम्ही मान द्यायला चांगलं आहे. त्याच्यामध्ये काही माणसं चांगली जींची मी नावं घेतली, फार चांगली गोष्ट आहे. तर चांगल्या साधूंचा मान मिळेल, जो येशू ख्रिस्तांना, तुकारामांना कोणालाही मिळाला नाही, ज्ञानेशांना मिळाला नाही, समाध्यानंतर मिळाला, शिर्डीच्या साईबाबाला नाही, गजानन महाराज शेगाव नाही, कोणाला नाही, मोदीजी महाराजाला नाही, बाप्पा साहेबाला नाही, पण आपल्याला थोड्या अंशी मिळत चाललाय, भाग्याची. नाही तर नाही मिळत, नाही मिळत. मग मोठमोठे असे जर तुम्ही भरू शकलात तर तुम्हाला थोडा मान मिळतो. अच्छा, छोट्या लोकात काय मान मिळतो? आवडती झाली. किती मोठा साधू तितकी प्रचंड रीत पाहिजे त्याच्या. पण हे होणार म्हणून म्हटलंय, साधूंचा म्हणजे जिवंत साधूला मान जर मिळाला तरच त्याच्याकडनं समाज घेणार. लक्षात घ्या मी काय म्हटलं. आणि जिवंत साधूला मान नाही मिळाला, त्याला अपमान जर सहन करायला लागला, त्याला संकट सहन करावं लागली, त्याला मारणाऱ्यांचे हात समोर आले, तर कसं काय गुढ्या उभारल्या जाईल सुखाच्या? ऍक्सेप्ट करणारा समाज उभा राहायला पाहिजे, त्याच्या मागे जाणारा समाज उभा राहायला पाहिजे, समाधीवर जाणारा नाही. ते साधू मेल्यानंतर समाधीवर जाणारे लोक नाही. आज महावीरांना भजत बसले, आज गौतम बुद्धाला भजत बसले, ज्ञानेश्वराला भजत बसले. ठीक आहे, सिद्धगुरु मिळत नाही तोपर्यंत ठीक आहे, उपयोग काय? आणि सिद्धगुरूला तुम्ही मात्र जाळून मारलं. आपण म्हणजे आपण नाही सांगत, जनरल लोकांनी मिळणार काय? म्हणून इथे सांगतायत की जिवंतपणी त्या साधूंना मान मिळेल. आतापर्यंत नाही मिळाला तर हे होणारे पुढच्या काळात. साधूंचा मान किवसी, धर्माशी नीतीशी शेज परी. साधूंचा मान गेलेला परत त्यांना मिळवून देतो. आणि आत्मधर्म आणि मान मिळाला म्हणजे निश्चय हे नाही बरं का, त्याचा अर्थ वेगळा आहे. मान म्हणजे पाया पडणं, हार घालणं, पुडी एक प्रकार आहे. त्या पुडीमध्ये काय मिळतं, काय पुड्या सोडतो मला, पुड्या पुडी काय चरण धुतात, काय ते घालतात, तो मान नाही.
मान म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा तंतोतंत अवलंबन करणाऱ्या शिष्यांचा संप्रदाय उभा राहतो, त्याला मान म्हणतात. हम तुमको मानते मगर तुम्हारा कहा नहीं मानते, ये काय मान है? आओ तुम्हारा पूजा करते, आओ तुम्हारे पैर पड़ते, एक पुड़ी देते, तुम्हारे चरण धोते और दूसरों को पिलाते. याला मान म्हणत नाही आणि हार डालते. अरे थर्ड क्लास शाल 70 रुपये की तुमको देते. काय शाल अर्पण करतात लोक. ती त्याच्या बापालाही कामी येऊ नये, त्यालाही कामी येऊ नये, आणि कोणी नोकराला दिली त्यालाही कामी येऊ नये. काय मानकरी. मला मजा वाटते असं दान. त्या हाराची तर काहीच नसते. त्या हार तर असा होतो की तो बरोबर घेऊनही जाऊ नये. आणि ती शाल अशी असते की कोणालाच पांघरायला येत नाही, आणि ती पिढ्याने पिढ्या त्या शाली चालत असतात. मी पाहिली की ज्यानी शाली दिल्या ते कोण एखादं पांघरतोय तरी का. मी पांघरलेला माणूसच नाही बाहेर. मग लोकांना म्हणले शालीचं काय होतं, म्हणजे पुन्हा त्याच दुकानाचं. आजकाल प्रोडक्शन बंद झालं म्हणजे ह्या फिरत राहतात, कोणी वापरतच नाही. अच्छा, जसे त्या तुळजाभवानीच्या मंदिरात त्या साड्या, धर्माशी नीतीशी सेज भली, परत त्यांना मान मिळवून देतो. म्हणजे त्यांच्या शब्दांना शब्द सहज समाज शेनतो. प्रत्येक शब्द साधक उचलतो आणि आपलं आत्मकल्याण करून घेतो. आपण बोलू ते वेद, इतका मान त्यांना मिळतो. बाप्पासाहेब मला मोदीजी महाराजांनी सांगितलं होतं ते म्हणजे कोणते शास्त्र पाहू, अरे आपण बोलू ते वेद, तुम्ही जे बोलाल ते. एखाद्या वेळेस शास्त्राच्या विरुद्ध बोले, पण वेद संमत आहे. कारण गुरुवाणी काही असली तरी ती श्रेष्ठ आहे. गुरुवाणी पुढे शास्त्रवाणी टिकी. मरा 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 नादानी त्याला म्हणतो. त्याला राम राम दिला पण तो मरा मरा म्हणला. आपल्याला का, कारण मरा मरा ठीक आहे, म्हण रे बाबा मरा मरा. मन म्हणल्यानंतर तोच उलट जप झाला राहता. साधू काही सांगे. टायफॉइड मध्ये सांगेल दहीवडे खाऊ. एक साधू होता, बाप्पासाहेब सांगायचे, कोणी गेलं महाराज आज सर्दी हो गई, दहीवडे खाओ. टाइफाइड हो गया, दहीवडे खाओ. फ्लू हो गया, दहीवडे खाओ. त्यामुळे मग देसाई मोरे सारखे गेली, सोपं आहे. आले सराफ, सर्दी हो गई, दहीवडे खाओ, ती वाढ. फ्लू झाला, दहीवडे खाओ. अरे नाही रे बाबा, त्या वाढीमध्ये ते सामर्थ्य होत, दहीवड्यात नाही. कबीरांचे पुत्र कमाल. बाप साधना सांगायचे, सगळं सांगायचे, पटायचे सगळं. कारण घरचं पटत नसतं. 4 माणसं घेत नाहीत. मी सांगितलं, घरची मंडळी, नियर रिलेटिव्ह, जवळचे नातेवाईक, मित्र आणि शत्रू, 4 माणसं घेत नसतात. जवळचे मित्र हे 4 सोडून कोण येतील ते घेत असेल. त्याच्यामध्ये कमाल सगळं उलट सुलटच असायचं, त्याची हे नसायची. मग त्या तुळशीदासांकडे पाठवलं. तुळशीदासजी पत्र दिलं की याला तुमच्या शिष्य म्हणून बनवा. कमाल, कबीरांचा पुत्र तुळशीदासजीकडे आला. तुळशीदासजी गंगा घाटावर चंदन घासत आणि प्रत्यक्ष श्रीराम येऊन असे तिलक करीत होते, गंध लावून घेत. तुलसीदास चंदन घसे तिलक करे. हा कमाल गेला. तिथे कोड, पांढरा कोड असणारा माणूस आला तुळशीदासजीकडे. महाराज पांढरं कोड झालं, ऐसा करो. एक पत्ता, झाडाचा पत्ता आणला, उस पे राम 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 लिहिलं.
पानी में डुबवणं आणि उसको लगा देना ऐसा अंग पे. आता तसं केलेली गेलं त्याचं पोर. आता कमालला तो दिला. दुसरा कोळी आला, हे कमाल ऐसा ऐसा करू केलं. झाले 7-8 पेशंट, कोळी झाले दुरुस्त. कमाल मला समजलं, मला आता जातो म्हणले. जा गेले. बापाला म्हणला शिकून आलो म्हणलं आता आपण एक की महिने, तुम्हाला येत नसेल म्हणले. जेवढी पिटवा कोळी आला म्हणजे सगळे त्यांना कोड झाले. पांढरं कोड बोलवले. काय नाही, सोपं आहे म्हणून. बस पत्ता घ्यायचा, राम राम लिहायचं, असं घासायचं, चंदन लावायचं, पाण्यात बुडवायचं, त्याला घास म्हणायचं अंगाला. घासली तर कुठं दुरुस्त व्हायचं. म्हणजे झालं नाही, ते लाईन लागली पण एक काही दुरुस्त झालं नाही. म्हणजे मी तिथं करून आलो म्हणले का सोपं औषध आहे. त्यांनी सांगितलं. कबीर म्हणाले नाही समजलं का रे कमाला. आता त्यांच्या वाणीत ते तेज होतं, त्या प्रयोगात नाही. काय करावं डोक्याला पुन्हा हात लावला कबीर. तिथे जाऊनही काही समजलं नाही. कशा करता म्हणलं गुरुवाणी. शास्त्रवाणीच्या विरुद्ध असेल तरी गुरुच्या मुखातून निघालं ते रामबाण, ते मोक्ष देणार. साधूचा मान, पण हे साधूला मान मिळाला, त्याचं शब्द जर प्रमाण झालं, ब्रह्मवाक्य गुरुवाक्य प्रमाण हे झालं, त्याचा मानकरी तुम्ही जर त्याला मान देऊन, ते मान म्हणजे फक्त हार नाही, मान म्हणजे पुडी नाही, मान म्हणजे त्याला काही देऊ नका, काही लागत नाही त्याला. बापासाहेब म्हणायचे मुझे चून चून के गालियां दो मगर मेरा कहना मानो. मला वाटायचं काय त्रास देतात बाप्पासाहेब. ते म्हणायचे कोणी सांगितलं तुम्हाला हार घाला. माझ्या समोर शिव्या द्या म्हणले, हरकत नाही, मी म्हणलेलं सगळं ऐका. आणि आपलं कसं आहे सगळ्याचं, हम तुमको मानते मगर तुम्हाला कहा नाही मानते. आणि मान म्हणजे हमको मात मानो मगर हमारा कहा, याला म्हणतात. आणि ही स्थिती येणार या भगवान त्याच वेळी सत्ययुगाचा अवतार होता. साधूचा मान किवसी धर्माशी नीतीशी शेज बरी, अशा दैत्यांच्या कुळाचा नाश करतो. साधूचा मान परत त्यांना मिळवून देतो आणि आत्मधर्म व नीती यांची सांगड घालतो.